नमस्कार लाडक्या विद्यार्थ्यांनो, देवकृपा अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आपण आज प्रश्न 5वा अ की जो पत्रलेखनाचा असतो. प्रश्न अ, एक पत्र, त्याला ऑर, दुसरं पत्र आणि तिसरं त्यालाच किंवा असलेला 1/3 त्यालाच आपण 1/3 म्हणतो. तर तो विभाग 1 मधील प्रश्न पहिला ई अपठित उतार्याचा 1/3 करा, म्हणजेच 1/3 करा. तर तुम्हाला मी 80 मार्काच्या नियोजनामध्ये सांगितलं होतं की पत्र सोडवा, कारण की पत्राला फॉर्मॅट असते, त्याच्यामध्ये मार्क आपले कटत नाही. आपल्याला 6 सुद्धा मिळू शकतात त्यामध्ये, जर का आपण अचूकता ठेवली तर 5, 5.5 भेटतातच, पण जर का व्यवस्थित जर का तयारी केली तर 6 पैकी 6 मिळतात. तर 1/3 मध्ये परिच्छेद वाचायला वेळ जाते आणि आपण वेळेवर त्याला न्याय जर का नाही दिला तर 4, 4.5 मिळतात. मग आपल्या हातानं 1 ते 1.5 मार्काचं नुकसान करायचं नाही. तेव्हा तुम्ही दोन्ही पत्रापैकी हाताळा, एक औपचारिक पत्र, दुसरं अनौपचारिक पत्र. तर लक्षात घ्या, आपण व्यवस्थित तुम्हाला फ्रेम तयार करून दिल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला व्यवस्थित फोटो बसवायचा आहे. म्हणजे तुम्हाला या पत्राचा फॉर्म्युला, फॉर्मॅट तुम्हाला जर का सांगितल्यानंतर व्यवस्थित त्या दृष्टीने लिहायचं आहे. मग मागणी पत्र असो, विनंती पत्र असो किंवा अभिनंदन पत्र असो की आभार पत्र असो. तर मागणी पत्रामध्ये, विनंती पत्रामध्ये विषय लिहायचा, अभिनंदन पत्रामध्ये, आभार पत्रामध्ये विषय लिहायचा नाही. तर बघा, हे 6 गुण आपल्या हातामध्ये आहे, यातला अर्धा सुद्धा गुण आपण कटायला नाही पाहिजे. तर मागणी पत्र तर अशा तऱ्हेनं की आपल्या शालेय वाचनालयासाठी पुस्तकाची मागणी करण्याबाबत जर का पत्र आलं तर व्यवस्थित त्याला हाताळायचं. सुरुवात कशी करायची पहा बारकाईनं. प्रश्न 5वा मार्जिनच्या इकडे लिहायचं आणि फक्त याच्यामध्ये अ आलं पाहिजे आणि हे 1 नंबर आलं पाहिजे. दुसरं इकडे काही लिहायचं नाही आणि व्यवस्थित असं सुटसुटीत लिहायचं आहे. तर सुरुवातीला दिनांक 21 फेब्रुवारी 2026, एक वेळ सोडायची. प्रति, माननीय व्यवस्थापक, त्या पुस्तकालयाचं नाव ज्ञानगंगा पुस्तकालय, आप्पा बलवंत चौक, सदाशिव पेठ, गळा क्रमांक 15, पुणे 30. हे ज्ञानेश्वरचा डी आणि पुस्तकालयाचा पी, dp@gmail.com. तर अशा तऱ्हेनं व्यवस्थित लिहायचं आहे. त्या पत्रामध्ये जर का आपल्याला पत्ता दिला तोच लिहायचा आणि नाही दिला तर आपल्या मनानं तिथे आपण काल्पनिक टाकायचा. त्याच प्रकारे इथं सुद्धा अबक, जर का विद्यार्थी प्रतिनिधीचं नाव दिलं तर तेच टाकायचं, नाहीतर आपल्या मनानं अबक, XYZ आपण काहीही टाकू शकतो. तर विषय शालेय वाचनालयासाठी पुस्तकांची मागणी करण्याबाबत. पुन्हा इथं एक ओळ सोडली, इथं एक ओळ सोडली, विषय लिहिल्यानंतर इथं एक ओळ सोडली, सुटसुटीत दिसते. आणि परिच्छेद ई पत्र असल्यामुळे आपल्याला पॅराग्राफ सोडायचं नाही, परिच्छेद सोडायचा नाही, या ओळीला सोडून लिहायचं आहे. मग हे पत्र 2-3 परिच्छेदामध्ये लिहून जिथं परिच्छेद संपला मग तो इथे संपो, इथे संपो, इथं संपो. इथं आणि इथं संपला तर परिच्छेद केलेला आपल्या लक्षात येईल, जर का एक ओळ सोडली नाही तर. परंतु जर का ही ओळ जर का इथं संपली आणि जर का आपण एक ओळ न सोडता जर का दुसरा परिच्छेद लिहिला तर परिच्छेद झाला हे आपल्या लक्षात येणार नाही. मग तो परिच्छेद इथं संपो, इथं संपो, इथं संपो. प्रत्येक पॅराग्राफ नंतर एक ओळ सोडायची आहे. तर इथं पहा, सुरुवात कशी केली आपण. माननीय महोदय, मी अबक विवेकानंद विद्यालय पुणे या विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने तसेच मुख्याध्यापकांच्या परवानगीने मी हे पत्र लिहित आहे. ओढून तोडून परिच्छेद करायचा नाही, परिच्छेद झाला इथं एक ओळ सोडायची आहे. तर दुसरा परिच्छेद, आमच्या शाळेच्या वाचनालयाकरिता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुस्तके लागत आहेत, तेव्हा खालील यादीप्रमाणे लवकरात लवकर पुस्तके पाठवा.
तसेच दरवेळेसपेक्षा यावेळेस थोडी जास्त दरामध्ये सवलत दिल्यास बरे होईल. परिच्छेद संपला, पुन्हा एक ओळ सोडायची. तिसरा परिच्छेद, पुस्तकाबरोबर बिलही पाठवावे म्हणजे त्या रकमेचा धनादेश अर्थात चेक आपणास लगेच पाठवता येईल. किंवा आपण म्हटल्यास फोन पे, गुगल पे द्वारे सुद्धा ही रक्कम पे करूत. असो, खालील यादीप्रमाणे पुस्तके लवकर टपाल म्हणजेच पार्सल करा ही विनंती. आता ही यादी खाली जोडायची अशी व्यवस्थित आखून घ्यायची. आपल्याला ज्या पुस्तकाचे लेखक माहीत आहे तेच पुस्तके लिहायचे, लेखकाचं नाव व्यवस्थित लिहायचं आणि किती प्रतिमध्ये पाहिजे ते लिहायचं. बघा, 1 नंबर श्यामची आई, साने गुरुजी 10 प्रती. नंबर 2 ढग, ही उद्धव शेळकेंची कादंबरी आहे, उद्धव शेळके प्रति 15. नंबर 3 बटाट्याची चाळ, पु ल देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे 12 प्रती. नंबर 4 ज्ञानेश्वरी, हिलाच आपण भावार्थ दीपिका म्हणतो, लिहू वाटलं भावार्थ दीपिका सुद्धा लिहू शकता. संत ज्ञानेश्वर प्रति 20. 5 फकीरा, अण्णाभाऊ साठे कादंबरी आहे 10 प्रती. आता हे प्रति किती लिहू शकता तुम्ही? 10, 12, 20, 25 त्या हिशोबानं लिहू शकता. तर मी हे पुस्तकाचे नाव दिले म्हणून हेच नका लिहू. तुम्हाला जे आठवतील, जे बरे वाटतील ते सुद्धा लिहू शकता. फक्त हे तुम्हाला एक गाईडलाईन आहे. जसं केशवसुतांची कविता, इकडे कवी केशवसूत 10 प्रती, म्हणजे अशा तऱ्हेने तुम्ही याच्यामध्ये चेंज करू शकता. फक्त एवढं लक्षात ठेवा की या पत्रामध्ये 2 ते 3 परिच्छेद किमान करावेत. प्रत्येक परिच्छेदानंतर व्यवस्थित एक एक ओळ सोडावी आणि शेवटी पुन्हा एक ओळ सोडून कळावे आपला विश्वासू अबक विद्यार्थी प्रतिनिधी विवेकानंद विद्यालय पिंपरी पुणे 20 आणि या अबकप्रमाणेच abc@gmail.com इथे आपलं हे पत्र संपेल. तेव्हा व्यवस्थित हे 6 मार्क जाऊ द्यायचे नाही आणि पत्रलेखन काळजीपूर्वक बारकाईने करायचं. धन्यवाद. बेस्ट लक.